महात्मा फुले संग्रहालय भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तू संग्रहालय आहे। या संग्रहालयाची स्थापना 1890 मध्ये झाली। तेव्हा हे पुणा औद्योगिक संग्रहालय म्हणून ओळखले जात असे। त्यानंतर याला लॉर्ड रे संग्रहालय असे नाव देण्यात आले। इसवी सन 1968 मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले। सुरुवातीला पुण्यातील भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले। संग्रहालयात छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र आणि वैज्ञानिक नमुने असलेले विभाग आहेत। त्यातील वस्तू उद्योग आणि अभियांत्रिकी, भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग, शेती, वनीकरण, नैसर्गिक इतिहास, शस्त्रांनी संबंधित आहे। मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे आहेत। पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे तपशीलवार तक्ते सुद्धा आहेत। नैसर्गिक इतिहास विभागात प्राणी, पक्षी, कीटक, साप आणि मासे यांच्या विविध प्रजातींचे कर संग्रह आहे। औद्योगिक विभागात वैज्ञानिक शेती संबंधीचे, भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे नमुने आणि तेल संशोधनाच्या पद्धतींची अनेक मॉडेल्स सुद्धा या ठिकाणी आहेत। महात्मा फुले संग्रहालय बघायला मी इथे आलो तर अगदी समुद्रातले जे दगड आहेत ना, त्या दगडांपासून ओरिजिनल कावळे, चिमण्या किंवा पक्षी, सगळे प्राणी यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप प्रशस्त मोठी जागा आहे। नक्कीच तुम्ही आला तर तुम्हाला भारी भारी गोष्टी अनुभवायला मिळतील। थँक्यू। जर तुम्ही पुण्यात जर राहत असाल तर आवर्जून इथे आलं पाहिजे आणि महात्मा फुले संग्रहालय नक्कीच बघितलं पाहिजे। व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसतीलच, पण इथे येऊन तुम्हाला जास्त गोष्टी दिसतील आणि तुम्हाला आकर्षक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव होईल, तुम्हाला नवीन गोष्टी दिसतील। तुम्हाला महानगरपालिकेचं हे म्युझियम आहे की तुम्हाला पार्किंगची कसलीच गैरसोय होणार नाही। भरपूर मोठा स्पेस आहे, पार्किंगची तुम्हाला कसलाच प्रॉब्लेम
मित्रांनो, तुम्ही एकदा जरूर नक्की भेट द्या. प्रवेश फी मात्र 10 रुपये आहे. महात्मा फुले संग्रहालय पुण्याच्या अगदी घोले रोडमध्ये असं व्यवस्थित मधोमध आहे. खूप मोठी स्पेस आहे आणि अनेक वस्तू आहेत, खूप छान वस्तू आहेत आणि छान अनुभव आहे. खूप छान इमारत आहे आणि हा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे.